मंडळी, मम्मीने उद्या मकर संक्रांती निमित्त तिळगुळ बनवायला घेतले. शेंगदाणे भाजून घेत आहेत. हे पाणी कशासाठी मम्मी? आपण गुळ आहे ना हां ह्याच्यावरती नाही करायचं, पाण्यात नाही करायचं, म्हणजे तो करपणार नाही. अच्छा. आणि ते तीळ घेतलेत, काय प्रमाण घेतलंय मम्मी? हे अर्धा किलो आहे. अर्धा किलो तीळ आहे, अर्धा किलो गुळ आहे, वेलची पूड आहे आणि हे पाव किलो शेंगदाणे आहे. आणि हे शेंगदाणे थोडेसे ठेवलेत ते थोडेसे ठेवून दिले. अच्छा, म्हणजे हे रोजच्या वापरासाठी. शेंगदाणे छान भाजून घेऊन हे बघा, आपले शेंगदाणे भाजून झालेत. अगदी काळे असे नाही, म्हणजे करपवायचे पण नाही आहेत, खरपूस भाजायचे. निवडले? हो हो, मी निवडून ठेवले. स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे ना. साधारणतः किती मिनटं मम्मी? जास्त नाही, आपल्याला दिसायला लागला रंग बदलतो, जरा ते पातळ असतात ना, ते जाडसर दिसायला लागले. आता हीच कढई मी आहे ना ह्याच्यात ठेवते. ओके, म्हणजे गूळ करपत नाही असं. थोडंसं तूप दे. फास्ट गॅसवर करायचं का? नाही, क्लोज गॅसवरती करायचं. जरासं झाकण ठेवून घ्यायचं. तर थोडा टाईम आपण गूळ ठेवून दिला आहे ते वितळायला. तोपर्यंत मम्मी शेंगदाणे साफ करून घेतात. शेंगदाणे साफ करून झाले तसे थोडे, जास्त नाही, थोडंसं बारीक करून घ्यायचे. काळा रंग दिसणार नाही, असंच दिसणार. गुळाचा रंग कारण तोच आहे ना बघ, तसं दिसणार. म्हणून आपण असं हे केलंय. म्हणजे आम्ही थोडं पाणी टाकलं होतं कढईत तिथे खाली. सो जसं जसं गूळ सुटत नाही तोपर्यंत त्यात पाणी टाकत राहा. थोडी मेहनत आहे, पण खायला सगळ्यात चांगलं लागतं ना, थोडी मेहनत घ्यावीच लागेल. तुम्ही बोला. हे बघ, आपला गुळ आहे ना रेडी झालेला आहे बघ, कसा मस्त दिसतो ना कलर. ह्याच्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे, सुगंध छान येतो त्याचा. गुळ वितळलाय बघा. कॅरी करू? काय झालं? एवढा टेन्शन मध्ये काय? 500 रुपयाची गरज होती ना, 500 रुपये. या काय या परत मागायला. तर मंडळी,
आपला गूळ झालेला आहे. ह्याच्यात आपण आता शेंगदाणे मिक्स करतो. तीळ मिक्स करत आहोत. थोडीशी वेलची पूड, तर बघा मंडळी किती मस्त कलर आलेला आहे. छान दिसतायत लाडू. वळवताना पटापट वळवून घ्यायचे. कडक झालं तर परत असंच हे करायचं. करपत नाही, काहीच नाही. सो तिळगुळ आता ते सारण तयार झालं. आता लाडू वळून घेऊयात. आपले झाले लाडू तयार. कडक नाही होत, जास्त कडक नाही, म्हणजे मस्त असे दाताने तुटतील असे. थोडं थोडं घ्यायचं. ते पाण्याच्या वरती गरम राहण्यासाठी. हे बघा तिळगुळ कसे दिसतात ते. सुरेख रंग दिसतो, एकदम गोल्डन रंग. तर मंडळी बघू शकता तुम्ही, इथे आमचे तिळगुळ तयार झालेले आहेत. थोडे उरले तर करायचे, पण हे फायनल लुक आहे. हे बघा. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आवडलं तर आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला कसं झालं ते.